मित्रांनो, इकडे लक्ष द्या. आपल्याला वाटतं की आपलं लग्न जुळत नाही, आपलं लग्न जुळत नाही. आपण बऱ्याच वेळी सांगतो आहे की मुली मिळत नाही, धड मॅट्रिमोनीवाले फसवतात, खूप काही गोष्टी आपण बोलत असतो. परंतु मित्रांनो, आज अशा कंडिशन आहे की खरं वेगळंच आहे आणि हे खरं मी स्वतः बघत आहे. कारण मी स्वतः मला भरपूर कॉल येत असतात, मुलांचे, मुलींचे प्रचंड कॉल असतात आणि त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी अनुभव येतो आहे. आज नाही म्हटलं तरी मित्रमंडळी जी आहेत, म्हणजे जे मुलं आहेत, त्यांचं लग्न जरी उशिरा जुळत असेल किंवा जुळायला वेळ लागत असेल आणि म्हणजे काही अपयश येत असतील, तर तरीसुद्धा खरं डिप्रेशन खाली जे कोण आहे ना, तर त्या मुली आहेत. कारण मी बऱ्यापैकी अनुभव घेतो आहे. खूप ठिकाणी मी अशा मुली बघितलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा मला स्वतः सुरुवातीला ज्या फोन करतात आणि त्याच्यानंतर जे फोन करतात, तो प्रकार खूप वेगळा असतो. तर आता पण एक अनुभव असाच घेतला. मला आठवत पण नाही बरंच काही गोष्टी, म्हणजे त्या मुलीने कुठले कुठले मेसेज केले होते आठवत नाही. परंतु मी गंमत बघतोय, 2 दिवस ती मेसेज करते मला आणि लग्नासाठी म्हणून आहे ती, पण तिने लग्नाचा मेसेज केलाच नाही आहे. दुसरंच काहीतरी मेसेज करते भलतंच. काही कुठलंही धड ते म्हणजे काय म्हणतात त्याला कुठलाच अर्थ नाही. काही पण बोलते, कुठलं हॉस्पिटलला काय मोदी सरकारने काय केलं असं तसं आणि काहीतरी म्हणजे असं काही म्हणजे मला काय कळत नाही ते नक्की अर्थच नव्हता असं. तर मग हे ॲक्च्युअल मी आहे माझ्या तणावात. कारण मला दिवसभर कॉल असतात, प्रचंड कॉल असतात आणि त्यात माझा प्रवास म्हणा, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास एवढं प्रवास नाही करू शकत मी. कायम बिझी राहू शकत नाही. तर त्यामुळे आल्या आल्या हे मेसेज जे असतात असे, तर ते डोकेदुखी करून जातात आणि मी बघितलं तर माझ्या लक्षात आलं की ही व्यक्ती काहीतरी गडबड आहे या व्यक्तीचं आणि मी तसं सेव्ह पण केलं. मी आता ते दाखवत नाही नाव, पण सटकलेली व्यक्ती असं नाव सेव्ह केलं आणि ते व्यक्तीचं नाव पहिलं काहीतरी तिने ठेवलं होतं ना, ते वेगळं होतं. ते आणि सटकलेली व्यक्ती पुढे असं मी नाव सेव्ह केलं. तर मित्रांनो, बऱ्यापैकी अशा मुली आहेत. त्या मुलींना सुरुवातीपासून मी सांगत असतो कायम की तुमचं एक ठराविक वय आहे आणि त्या वयानुसार तुम्हाला लवकरात लवकर लग्न करायचं आहे. पण मुली वेळ काढतात. वेळ काढू नका. खूप वेळा सांगितलं त्यांना, पण त्यांना पटत नाही. ते मस्तीत असतात आपल्या आणि वेळ काढतात. असाच पाहिजे, असाच पाहिजे आणि शेवटी तो तसा पण मिळत नाही आणि कोणच मिळत नाही. जो मिळणार होता ना, तो पण मिळत नाही. कारण त्यांची कंडिशन अशी बनते ना, की त्या संसार राहायला दूरच, त्यांना स्वतःचं अस्तित्व नसतं. अशा कंडिशनमध्ये जातात. तर आत्ता पण एक मुलगी अशीच होती आणि नंतर तिने सांगितलं मीच लग्नाची आहे म्हणून. अरे तू लग्नाची आहे मग असं कसं बोलतेस? काय बोलते तुला पण कळत नसेल. तू काय मेसेज करतेस मला? भले मी असं समजू शकतो की माझी एखादी फॅन असू शकते, तिला मी आवडलो असेल आणि म्हणून ती काहीतरी वेगळं काहीतरी मेसेज करते. तर तसंही नाही, ती लग्नासाठी म्हणून आली होती. मग जर लग्नासाठी आलीस तर तू तुझं बायोडा पाठवायला पाहिजे किंवा बायोडा नको, पण निदान काहीतरी बोललं पाहिजे, काका असं असं म्हणजे मला लग्न करायचं आहे किंवा काय, काहीतरी बोललं पाहिजे ना. तर हिचं विषयच काहीतरी वेगळाच होता. मला काहीच अर्थ लागला नाही शेवटपर्यंत. तर असे लोकं पण असतात. तर त्याच्यामुळे कसं मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपलं म्हणजे पुरुष लोकांचं तरी बरं आहे. कारण आपण केव्हाही लग्न करू शकतो. म्हणजे वयाची व्हॅलिडिटी संपत आली तरी आपण लग्न करू शकतो. पण मुलींचे खूप टेन्शन आहे. मुलींना एक ठराविक वय असतं. त्या ठराविक वयापर्यंतच लग्न करावं लागणार. नाहीतर नंतर कोणीही विचारत नाही त्यांना आणि त्यांचं जीवनच मुश्किल होऊन बसतं पुढे. तर त्याच्यामुळे कसं तुम्ही टेन्शनमध्ये जगू नका. मित्रांनो, मी बऱ्याच वेळी तुम्हाला सांगत असतो, टेन्शनमध्ये अजिबात जगू नका. आणि मी जो चॅनल काढला आहे तो कशासाठी काढला आहे की कोणालाही टेन्शन होता कामा नये. प्रत्येकाला समोरून कॉल आले पाहिजेत, हा माझा उद्देश आहे आणि म्हणून मी तो चॅनल काढला आहे. तर इथे फक्त तुम्हाला एकदा खर्च करावा लागेल, किरकोळ, जास्त पण नाही आहे, किरकोळ खर्च आहे हा. आपल्या चहा पाण्याचा खर्च आहे हा. तर एकदाच खर्च करायचा आहे, कुठेही फिरायची गरज नाही आहे. तुम्ही एकदा फक्त तिथे बायोडा तो शो केलात, म्हणजे शो मी करणार, फक्त मला पेमेंट दिलात की मी शो करणार. पण जर तुम्ही शो केलात तर ॲटोमॅटिक तुम्हाला समोरून कॉल चालून येणार आहेत. भले ते कॉल कमी असतील, मी असं म्हणत नाही की सगळेच कॉल येणार, पण कॉल येणार एवढं 100% आहे.
मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल, आज मी इतका फेमस झालो आहे, पूर्ण महाराष्ट्र बऱ्यापैकी लोक बघत आहेत मला. तर त्याच्यामध्ये आता माझी कॉपी बनू लागली आहे. मला लोक म्हणजे त्यांना वाटतं की आपण अशा पद्धतीने आता लोकांना चुना लावूया असं, आणि म्हणून ते माझी कॉपी करतायत आणि चुना लावण्याचा प्रयत्न करतायत. पण ॲक्च्युअल मित्रांनो, सावध राहा, कारण माझी कॉपी बनू शकत नाही. कारण मी जो बनलो त्याला खूप वेगळं कारण आहे. कसा बनलो, काय बनलो, खूप स्टोरी आहे. प्रत्येक वेळी मी सांगू शकत नाही, कारण व्हिडिओ लांबतो आहे. मी हे कशासाठी बनवलं, काय करायचं होतं, मला टार्गेट काय होतं, खूप काही गोष्टी आहेत. आणि मी खूप मदत केलेली आहे. हे जे लोकं डायरेक्ट माझं बघून ते व्हिडिओ टाकायला गेले, तर ते सक्सेस नाही होणार. कारण काय? कारण त्यांचं टार्गेट वेगळं आहे आणि माझं टार्गेट वेगळं आहे. मी लोकांचं लग्न झालंच पाहिजे म्हणून पहिल्यापासून झटत आलो. फक्त लोकांनी हाणून पाडलं तो भाग वेगळा. मी लोकांसाठी मेळावे घेत होतो, फ्रीमध्ये घेत होतो, ₹1 न घेता. पण लोकांनीच बंद पाडले. लोकांनीच सांगितलं त्याच्याकडे स्थळं येत नाहीत, स्थळं येत नाहीत. अरे स्थळं येत नाहीत, मी येतोय ना. मी रोजच्या रोज यायचो मेळाव्याला. तुम्ही लोकांनी आलात नाही तर कसं होणार? सगळ्यांनी आलं पाहिजे. पूर्वी पटापट मेळावे भरायचे, भरपूर भरायचे आणि पटपट लग्न जुळायची. तुम्ही आपसातच चुकीची जाहिरात करायला लागलात तर काय होणार? तुमचंच नुकसान झालं. माझं कुठे नुकसान झालं आहे? मी आता उलट माझा फायदा होऊ लागला आता. जर तुम्ही त्यावेळी व्यवस्थित आला असतात पद्धतशीर, तर तुमचा फायदा झाला असता आणि इथे यूट्यूब चॅनल मी काढला नसता. कारण मी त्याच पद्धतीने काम करणार होतो. पण आता मी यूट्यूब मला भेटलं आहे. कारण काय? यूट्यूबमुळे मला आता 4 पैसे कमवण्याची संधी पण भेटली. तुमच्या कृपेने का असेना, पण मला 4 पैसे संधी भेटली पैसे कमवण्याची. कळलं ना? तर एक मित्रांनो हे सांगतो, की तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलात, तर खूप काही करू शकता. जो खरोखर तळमळीने काम करतो त्याला तुम्ही सपोर्ट करा. उगाच कुठेही पैसे वाटत जाऊ नका. कारण तुम्ही वाटत गेलात तर तुमचं बँक बॅलन्स संपेल, पण मॅट्रिमनी संपणार नाही. इतके मॅट्रिमनी आहेत आणि गोड गोड बोलणारे आहेत. लोकांना चुना लावण्यासाठी काहीही करणारे तयार आहेत. समजलं ना? त्याच्यामुळे काळजी घ्या, कुठे फसू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं टायमावर लग्न करा, वेळीच लग्न करा, की अशी परिस्थिती येता कामा नये. आता जी मुलगी बोलत होती माझ्याशी, तिने फोन केला आणि मला बोलली. मी तिला काय बोललो, की मला टाईमपास नको आहे. मला वेळ नाही टाईमपासला. डोक्यावर काय परिणाम झाला आहे का तुझ्या? असं मी बोललो तिला, मेसेज केला. तर त्यावेळी तिने फोन केला मला आणि फोनवर काय बोलली ते तिला पण कळलं नसेल. म्हणजे बोलताना पण मला जाणवलं की ती पूर्ण मेंटल आहे, गेलेली केस आहे. मग मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आयुष्याचे क्षण असतात. भले आपल्याला नीट जगता येत नाही, पण निदान हे बघा, आपण स्वप्न बघतो सगळीच पूर्ण होत नाही. पण निदान आपण प्रयत्न तर केले पाहिजेत. आपण ते पण करत नाही. कळलं ना? आपण ते तरी केले पाहिजेत. आता बघा, मला एखादं समजा स्वप्न खूप मोठं आहे. मला मोठा व्यक्ती बनायचं आहे. पण मी स्वप्न बघून नाही चालणार. मी त्याच्यासाठी मेहनत पण केली पाहिजे, तर ते होणार. समजलं ना? तर तुम्ही काय करता? तुम्हाला वाटतं की स्वतः कोणतरी आपल्याला मुलगी आणून देणार आणि आपलं लग्न होणार. तर तसं नाही आहे. आपण पण स्वतः मेहनत केली पाहिजे, स्वतः शोधलं पाहिजे. आपण बघा, परीक्षेला नापास झालो, पुन्हा बसतो ना परीक्षेला, पेपर द्यायला बसतो. तरच पास होणार ना, नाहीतर नाही होणार पास. तर तसं आहे ते. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला यश मिळू शकतं, एवढं लक्षात ठेवा. आणि कुठे मिळेल, काय मिळेल याच्यावर अभ्यास करा, पूर्ण अभ्यास करायचा. कारण कारण तुम्ही जर स्वतः धडपडला नाहीत, माझं सोडा, मी लोकांसाठी धडपडतोय. कारण मी जी सिस्टीम केली आहे त्यात मला जास्त कष्ट पडत नाहीत. पण मी जे कष्ट करतो ते एकदाच करतो, फायनल असतात आणि ॲटोमॅटिक लग्न जुळणार. कारण मी स्वतः लग्न आता जमवणार नाही, ॲटोमॅटिक लग्न जमणार. कारण तशी सिस्टीम मी तयार करून ठेवली आहे. समजलं ना? फक्त ही सिस्टीम हाणून पाडू नका. जे कोण फ्रॉड लोकं आहेत त्यांना ओळखा. बरेच लोकं सांगतात की आता मी फ्रीमध्ये वेबसाईट बनवली, टोटल मोफत. कितीतरी लोकं सांगतात मोफत आहे, मोफत आहे, मोफत आहे. कसलं मोफत आहे? काय आहे मोफत तुमच्याकडे? मला सांगा. तुमच्याकडे काय मोफत आहे? मी डायरेक्ट माझ्याजवळ स्थळंच मोफत आहेत. माझी जी वेबसाईट आहे पूर्णपणे मोफत आहे. भारतातील पहिली वेबसाईट आहे ही. मोफत आहे माझी. टोटल मोफत. मी पैसेच घेत नाही वेबसाईटवरून. पण मला मात्र त्रास द्यायचा नाही तिथे. तुम्ही त्या वेबसाईटवरती बघा. तुम्हाला कळत नसेल तर कोणाचा तरी आधार घ्या आणि त्या वेबसाईटवर जा. परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगतो, टाईमपास करत राहू नका. कारण वेबसाईटवर मुली नाही आहेत. वेबसाईटवर फार कमी मुली आहेत. कारण काय? कारण यूट्यूबला डायरेक्ट मुलांचे फोन नंबर भेटत आहेत, तर मुली त्या वेबसाईटवर जाणार नाहीत.
कळलं ना? म्हणजे याचा अर्थ काय, की त्या वेबसाईटवरती मुली आहेत त्या उपयोगाच्या नाहीत, तुम्हाला काय जास्त भेटणार नाही तिथे. कळलं ना? तर त्याच्यामुळे वेळ घालवू नका. काय करायचं हे ठरवा. तुम्हाला यूट्यूबवरती जाहिरात द्यायची आहे आणि यूट्यूबवरच जाहिरात द्यावी लागणार, कारण इतर जाहिराती तुम्हाला परवडणार नाही. जाहिरात म्हणजे काय, बायोडा. जर तुमचा बायोडा जर तुम्ही शो केला नाही तर तुम्हाला कोणी बघणार नाही, कळणार नाही कोणाला की तुमचं लग्न करायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं लग्न करायचं आहे तर तुमचा बायोडा बनला पाहिजे आणि तो बायोडा लोकांना दिसला पाहिजे. आता कागदी बायोडा बनवलात, लोकांना वाचायला वेळ नाही आहे, लोक धावत आहेत, कुणाला तुमच्यासाठी वेळ नाही आहे वाचायला. मग अशा वेळी तुम्ही डिजिटल बायोडा बनवला पाहिजे. डिजिटल म्हणजे काय, आता जो मी काम करतो आहे त्याला म्हणतात डिजिटल बायोडा. तुमचा बायोडा पण थोडक्यात दिसतो आहे, माहिती पूर्ण वाचायला वेळ नसतो लोकांना, थोडक्यात माहिती दिसते, महत्त्वाची माहिती. त्याच्या मागून मी बोलतो, याला म्हणतात डिजिटल बायोडा. मी कोण एक्सपर्ट नाही आहे, पण माझं काम जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. समजलं ना? त्याच्या मित्रांनो एवढंच सांगतो की कुठे कोण सांगेल कॉपी करेल माझी की फ्री आहे म्हणून, तर फ्री कोणच देत नाही आहे, फक्त मीच आहे. आणि मला कसं परवडतं त्याचं कारणं खूप आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी जर स्वार्थी असतो तर गव्हर्नमेंटचा पण पैसा घेतला असता किंवा लोकांना लुटून म्हणजे मेळावे घ्यायचे, मग प्रत्येकाकडून 500-500 रुपये घ्यायचे, हा प्रकार मी कधीच केला नाही. आज जे लोक जे करत आहेत बघा, 1000 लोक जमतात आणि प्रत्येकाकडून 500-500 रुपये घेतात, 5 लाख रुपये झाले. विचार करा, एका मेळाव्याला 5 लाख रुपये त्यांनी कमवले. तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला कांदापोहे मिळाले. म्हणजे याचा काय अर्थ, की तुम्ही कांदापोहे खायला गेलात, तुम्ही लग्नासाठी नाही गेलात तिथे. कळलं ना? मग हे लोकांना कळत नाही आहे. मित्रांनो, कुठे जायचं, काय करायचं, लोक भूलभुलैया करतात. तुम्हाला सांगतात फ्री आहे म्हणून, पण फ्री काहीच नाही त्यांच्याकडे. फ्री फक्त माझ्याकडे आहे. तुम्हाला फ्रीज पाहिजे ना, तर वेबसाईट आहे माझी, वेबसाईटवरती जा. आणि फ्री नको आहे, फक्त मेहनत करावी लागणार तिथे, डायरेक्ट नाही मिळत. कारण कुठल्याही मुलीचे फोन डायरेक्ट नाही टाकलं. मुलगा मुलगी तुम्ही चॅटिंग करा तिकडे. चॅटिंग केल्यानंतर ते एकमेकांनी फोन दिलात तर एकमेकांना, तर समजलं ना, तर ते फ्री आहे. समजलं ना? फ्री आहे. तुम्ही एकमेकांना मेसेज पाठवून बघा. तुमच्याच घरातून 2 बायोडा भरा आणि एकमेकांना मेसेज पाठवून बघा, मेसेज जातात. पण तरीसुद्धा मुली मेसेज करत नाहीत. म्हणजे तिथे टाईमपास होणार. तो टाईमपास एवढा करण्यापेक्षा तुम्ही वेळ वाया घालवू नका. तुमचं एक बायोडा फक्त, एवढी कमाई करता, नको तिकडे फोनला मोबाईलला खर्च करता, कुठे नको तिकडे वायपळ फिरता, कुठे काहीतरी करता, तर स्वतःसाठी फक्त किरकोळ पैसे एकदाच पे करा आणि ते तुमची जाहिरात देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून लग्न जुळायलाच पाहिजे तिथे. कारण काय, तुमचा फोन नंबर सगळ्यांना दिसणार, कोण ना कोण, कुठली ना कुठली मुलगी भेटणार. कारण हे बघा, प्रत्येक जण जरी, प्रत्येक मुलगी जरी एंगेज असेल तरीसुद्धा कुठे ना कुठे ब्रेकअपचे प्रकार घडतात. आणि ब्रेकअप झालं की तिला कळतं की आपल्याला काय निवडायचं आहे ते. कळलं ना? आणि ती बरोबर मुलगी ॲडजस्ट करते. मग मुली अल्लड जेव्हा असतात तेव्हा कोणी चुना लावू शकतं त्यांना, पण जेव्हा त्यांना एक ठेच शिकून जाते त्यावेळी त्यांना कळतं की आपल्याला कोणाशी लग्न करायचं आहे, काय करायचं आहे ते. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की ह्या संधीचा फायदा घ्या, नाहीतर तुम्ही आयुष्यात फक्त एकच करणार की अमोल गावडेला पैसा मिळणार आपल्यामुळे आणि मग अमोल गावडे खूप मोठा होणार. अरे हा विचार तुम्ही केला तर तुमचं नुकसान केलात प्रचंड. अमोल गावडे काय कसाही जगू शकेल, तुम्ही नाही दिलात, पूर्ण जग आहे, प्रचंड लोक बसली आहेत, मला काही फरक नाही पडत. फक्त एवढाच विचार करा, तुमचा विचार करा. जे आज अमोल गावडे करतो आहे ते कोणीही करणार नाही, कोणीच करणार नाही. कारण प्रत्येकाला स्वार्थ आहे, प्रत्येक मॅट्रिमोनीला स्वार्थ आहे. समजलं ना? मी सुद्धा स्वार्थी आहे. फक्त विषय कसा आहे की मी तुमचे डायरेक्ट नंबर शो करतो आहे. कुठलीही मॅट्रिमोनी डायरेक्ट नंबर शो करणार नाही, लिहून देतो. मला माहिती आहे प्रत्येकाला मोठी अपेक्षा आहे, घबाड पाहिजे. समजलं ना? मी खूप लोकांना सांगतो की तुम्ही तयार करा, असं काहीतरी करा, असं काहीतरी करून दाखवा, पण ते सोपं नाही आहे. डायरेक्ट उभा कोणाला राहू शकत नाही. कारण काय, कारण ह्याला पैसा लागतो. मुळात मी पैसा पेरलेला आहे, मी सोशल खूप काम केलेलं आहे आणि म्हणून मी उभा राहू शकलो या क्षेत्रात. त्याचं कारण मी 20 वर्ष सतत 20 वर्ष भयंकर मेहनत केलेली आहे, भयंकर मेळावे घेतले, हार्डवर्क केलं आहे आणि आत्ता हे यूट्यूब केलं चालू. आत्ता काही महिन्यापूर्वी मी यूट्यूब चालू केलं आहे आणि आज पुढे गेलो. पुढे का गेलो, कारण 20 वर्ष जी मेहनत केली त्याच्यामुळे आता यूट्यूब माझं चालू शकलं. अचानक कोणतरी माझ्या मागून येणार आणि तो पुढे जाणार, जाऊच शकत नाही. कारण काय,
लोक आज हुशार आहेत, लोकांना माहिती आहे की ती लोक कसे चुना लावू शकतात. त्याच्यामुळे कसं पटकन असं कोण नाही वर जावं. पण बरेच लोक जे फ्रॉड लोक आहेत ते कॉपी करत आहेत. बघा, समजलं ना? तर त्यांना ओळखा आणि काळजी घ्या, सुरक्षित राहा इतकं सांगतोय. आणि फक्त हे बघा, विश्वास ठेवा कुठेतरी. अमोल गावडे जो करतोय ते चांगलंच करतोय, कोण वाईट करत नाही मी. एवढं लक्षात ठेवा. कारण तुम्ही एकमेकांना चर्चा करा हवी तर. चार चार व्हिडिओ बघितले म्हणजे अमोल गावडेला ओळखलं असं नाही. काही अजून व्हिडिओ बघा. तुमचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास बसत नाही तोपर्यंत अजून व्हिडिओ बघा माझे. तुमच्या लक्षात येईल मी नक्की काय करतोय. मी असं नाही की फ्री आहे म्हणून चुना लावतोय, मुळीच नाही. किंवा काहीतरी वेगळं काहीतरी सांगायचं, गोड गोड बोलायचं आणि लोकांना लुटायचं, तो प्रकार मी करत नाही आहे. मला प्रत्येकाचं लग्न झालंच पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतोय. ज्यांना पटतंय त्याने घ्या. फक्त एवढंच सांगतोय, तुम्ही जेव्हा जाहिरात जेव्हा देता त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कामामध्ये गुंता. टेन्शन कुठलंही घेऊ नका लग्नाचं. ॲटोमॅटिक तुम्हाला कॉल येणार. कारण काय, तुमची जाहिरात कोण ना कोण बघणार, खूप मुली बघणार आणि त्याच्यापैकी कुठली ना कुठली मुलगी तयार होणार. समजलं ना? हे खरं आहे. आणि ज्यांना पटतं त्यानेच पे करा. ज्यांना पटत नाही त्यांनी जबरदस्तीने पे करू नका. कारण म्हणजे नाविलाजाने पे करू नका, विश्वासाने पे करा. तुम्हाला लग्न व्हायलाच पाहिजे इथे, फुल खात्री आहे. बरं ठीक आहे, व्हिडिओ उगाच लांबणार. तर तुम्हाला जे पटतं आहे किंवा मला कमेंटमधून सांगा, तुमचे विचार सांगा. म्हणजे मी कितपत योग्य आहे किंवा काय आहे ते तुम्ही कमेंटमधून सांगू शकता मला. धन्यवाद.